वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। इचलकरंजी येथे राष्ट्रीय लोक न्यायालयात 211 प्रकरणी निकाली, तसेच 4 कोटींपेक्षा जास्त वसुली। श्री M.A. भोसले अध्यक्ष हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी तथा जिल्हा न्यायाधीश 2 इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व आणि न्यायालयात प्रलंबित अशी 211 प्रकरणे निकालात काढत 4 कोटीपेक्षा रुपयांची वसुली करण्यात आली। या लोक अदालतीमध्ये वित्तीय संस्था आणि बँकांची दाखलपूर्व 6609 व न्यायालयात प्रलंबित असलेली 2280 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती। त्यातील दाखलपूर्व प्रकरणातील 53 व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणापैकी 158 प्रकरणे अशी एकूण 211 प्रकरणे निकाली काढण्यात आली। त्यातून 4 कोटीपेक्षा रक्कम वसुली करण्यात आली। या लोक अदालतीसाठी एकूण 6 पॅनल ठेवण्यात आले होते। श्री M.A. भोसले जिल्हा न्यायाधीश 2 इचलकरंजी, माननीय श्री B.T. येंगडे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर इचलकरंजी, श्री D.G. पटवे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर इचलकरंजी, M.A. चौधरी 2 रे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर इचलकरंजी, श्री S.D. वानखेडे 3रे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर इचलकरंजी व श्री S.S. पेडणेकर 4थे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर इचलकरंजी यांनी पॅनेल प्रमुख म्हणून काम पाहिले। तसेच न्यायालयातील पॅनेल सदस्य म्हणून विधिज्ञ सौ सोनल कदम, विधिज्ञ श्री अर्जुन पाटील, विधिज्ञ श्रीमती दीप्ती वरुटे, विधिज्ञ सौ शुभांगी कदम, विधिज्ञ सौ शिरीन सिद्दीकी, विधिज्ञ श्रीमती आरती खडड यांनी काम पाहिले। लोक अदालत यशस्वी होण्यासाठी श्री M.A. भोसले अध्यक्ष हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी तथा जिल्हा न्यायाधीश 2 इचलकरंजी व इचलकरंजी न्यायालयातील पॅनेलवर नेमलेले न्यायाधीश, इचलकरंजी वकील संघटनेचे अध्यक्ष श्री R.R. तोष्णीवाल तसेच इतर सदस्य, न्यायालयीन कर्मचारी वर्ग व उपस्थित पक्षकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी लोक न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी दी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष R.R. तोष्णीवाल, उपाध्यक्ष राजाराम सुतार, सेक्रेटरी अभिजित माने, जॉइंट सेक्रेटरी आदित्य मुदगल, खजिनदार विजय शिंगारे, ॲडव्होकेट महेश कांबळे, ॲडव्होकेट राहुल काटकर, ॲडव्होकेट शैलेंद्र राजपूत, ॲडव्होकेट दीपा हनबर, ॲडव्होकेट अमित सिंग, ॲडव्होकेट भरत जोशी, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट V.B. चव्हाण, ॲडव्होकेट मुकुंद आजगेकर व इतर मान्यवर उपस्थित होते। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।